नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत भीमथडी जत्रेला शिवाजीनगर पुणे येथे. एक परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ कल्चरल म्युझिक, डान्स आणि फूड. तर आपल्याला महाराष्ट्रीयन विविध पद्धतीचे हँडीक्राफ्ट आणि फूड पदार्थ आपल्याला इथे अनुभवायला बघायला मिळणार आहेत. चला तर मग एन्जॉय करूया आपण भीमथडी जत्रा 2023. चलो. म्हणजे या जत्रेत आपण बघणार आहोत ग्रामीण परंपरा आणि नैतिकता यांचे जादुई मिश्रण. चला तर मग अनुभवूया आपली भीमथडी जत्रा 2023. चला तर. म्हणजे आपण बघू शकतो इथे की हे वेस्ट जे प्लास्टिक असतं, प्लास्टिक पासून एक आर्टिफॅक्ट बनवलं आहे, अतिशय सुंदर आहे. माझं नाव साक्षी शिवाजी शिंदे. आम्ही शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर या शाळेत शिकत आहोत आणि मी 10वीला आहे. आणि आम्हाला दरवेळेस नवीन नवीन प्रोजेक्ट मिळतात. मग ह्या वेळेस आम्हाला हा प्रोजेक्ट मिळाला. ह्या प्रोजेक्टला वंडरलँड थीम आहे आम्हाला. आणि वंडरलँड थीम म्हणलं की जादूची दुनिया म्हणल्यानंतर की रंगीबिरंगी सगळं येतं. मग त्यामुळे मग आम्ही हे प्लास्टिक पासून बनवलं आहे. आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आव्हान केलं की आम्ही तुमच्या घरी जे वेस्ट टॉयज आहे, जे खराब झालेले खेळणे आहेत, ते तुम्ही द्या आम्हाला. त्यापासून मग आम्ही हे मिस्टर रिसायकल बनवलेलं आहे. धन्यवाद. तर म्हणजे आता आपण इथे आर्किटेक्चर बघू शकतो एक छानसं. तर मॅडम आपल्याला माहिती देतील. मॅम प्लीज सांगा आपलं नाव. मी शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर या स्कूलची स्टुडंट आहे. हे ग्लास हाऊस आहे. जर वेस्ट खिडकी आपण ज्या फेकून देतो त्याला आम्ही वेल्डिंग करून हे ग्लास हाऊस बनवले. आणि ह्या सगळ्या हे ग्लास आहे, याला आम्ही ना स्प्रेनी कलर दिलाय. आणि याचा खर्च साधारणपणे 40,000 रुपये आलेला आहे. 40,000. हा, पूर्णपणे वेस्ट ग्लास आहे. हो, पूर्ण वेस्ट ग्लास नाही, वेस्टच्या खिडक्या आहेत. आणि हा ग्लास आम्ही विकत आणतो. खूप छान बनवले. थँक्यू. यामध्ये हायपरलूक नावाचे ट्रेन परत हे आपल्या घरामध्ये जे बेसिक सर्किट असतात ते कशी वर्क करतात, म्हणजे बटन दाबल्यावर लाईट कशी चालू होते त्या प्रकारे. हे आता सर्व ओपन आहे. आता हे सर्किट कम्प्लीट नाही आहे. जेव्हा आपण स्विच ऑन करतो तेव्हा सर्किट कम्प्लीट होते आणि लाईट सप्लाय होतो. असं हायपरलूक म्हणजे हायपरलूक असं नाही,
असं मॉडेल म्हणजे नट तर ती त्याची प्युअर तसंच ओके आणि नेक्स्ट आपण ऑन करतो ओके तर सुरुवात करतो स्विच करतो ही एनर्जी कंडक्टर हे जेव्हा आपण प्लास्टिक लावलं ते सप्लाय होणार किंवा फूड लागतं सप्लाय त्यात लगेच आपण कॉपर ठेवलं जास्त प्रमाणात कॉपर वापरला. अच्छा हे वेव मॉडेल अच्छा मॉडेल आपण इकडे एनर्जी प्रोव्हाइड केली तर एनर्जी पुढे जाते. पण असंच रिमोट रेडिओ एक्सरे मायक्रोफोन सनलाइट हे असे ह्या तत्वात अच्छा त्याला थोडासा ट्विस्ट केला तर हे वरचा भाग आहे याला क्रेस्ट म्हणतात. क्रेस्ट 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 ट्रप 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 दोन क्रेस्ट किंवा दोन ट्रप मधला जो अंतर असायला वेवलेंथ म्हणतात ह्याला अँप्लिट्यूड म्हणतात आणि ह्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. प्रत्येकाचा मोबाईल नंबर वेगळा आहे कारण प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. तर अशा पद्धतीचं हे वेव मॉडेल आहे ट्रान्सफर्स वेव. ओके 9th स्टँडर्डच्या सिलेबस मध्ये आहे. ओके एक टेन्सिग्रिटीचं मॉडेल आहे. टेन्सिग्रिटी हा एक आता कन्सेप्ट आपल्याकडे आलेला आहे की इकडे 4 साईडला 4 थ्रेड बांधलेले आहेत. हे थ्रेड फक्त याला इकडे इकडे असं जाऊ देत नाहीत आणि जे काही वजन आहे जे काही जिथं प्रेशर जाणार आहे तर या मधल्या स्ट्रिंग वरती आहे. इथे तुम्ही याच्यावरती साधारणतः 1-2-3 किलोचं वजन ठेवू शकता. इथं वजन घेणारा असे स्ट्रॉंग पार्ट आहे. ओके कुठेही लाकूड एकमेकाला टच नाही आणि अशा पद्धतीने स्ट्रिंग वरती सगळं आहे. याला टेन्सिग्रिटी मॉडेल थँक्यू सो मच. अजून आहे कुठलं मॉडेल हे अवॉर्ड विनिंग आहे. त्याला 50,000चा पुरस्कार मिळालेला आहे. अरे वा. हे इस्रो मध्ये काम करतात. त्यांचं नाव दिलीप भट आहे आणि हे अरविंद गुप्तानी ही पार्टी फार फेमस केली. तर वेलपूर चप्पला किंवा बॅगला असं कुठलाही कॉरिगेटेड सीट वरती चिटकावायचं आणि नंतर हे पेन किंवा पेन्सिल त्याच्यात जे आपल्याकडे रिफिल असते ते काढून टाकून नंतर याच्यामध्ये आपण इंक भरलेलं आहे. तर इंक काय आपले स्वेटर वगैरे विणतात इंक काय वापरायचं कारण वूल मध्ये फायबर्स असतात आणि ते फायबर्स इकडे आपल्याला चिटकतात. त्यामुळे फायबर्स वाले आपण इथे पेन बनवलेला आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही ड्रॉ करू शकता. ज्या मुलांना दिसत नाही ते मुलं आपल्या बोटाने फील करतात आणि त्यांना अशा प्रकारची एक अंध मुलांसाठी पार्टी मिळते. ती कशी 6 डॉटची असते त्यामुळे हे अशी व्हीलची असल्यामुळे तुम्ही असं बोट ठेवून तुमच्या बोटाला काय अंधमूत ते जाणवतं मऊपणा समजतं. त्यामुळे या पार्टीला इस्रो म्हणून 50,000चा पुरस्कार दिला. अवॉर्ड विनिंग आहे. आणि इंक नको असेल ना तर इंक काढून घेता येते आणि परत ही इंक तुम्हाला पेन मध्ये पाठवतात. असं आपल्याला पुण्यामध्ये पेन मिळतो का? हा एकमेव पेन आहे. आता बनवावं लागतं. तर अशा पद्धतीचं हे जुगाड आहे आणि यांना पुरस्कार पण मिळाले. हे टचिंग स्लेट नाव दिलेलं आहे. अरविंद गुप्ता toys.com या वेबसाईट वरती हे सगळे उपलब्ध आहेत. टॉईज
म्हणजे आता आपण युनिक बेल्ट बघितला आहे, तर आपल्याला दादा माहिती देते. नमस्कार दादा. तर आपण हा बेल्ट आपण कुठून आलात, त्याला आपण नाव आणि कुठून? आम्ही सिद्धटेक तालुका कर्जत जामखेड. अच्छा. आमदार रोहित दादा पवार मतदारसंघातून आलो. अच्छा, रोहित दादा. हा, तर हे कुत्र्यासाठी बेल्ट आहे, डॉगसाठी. ओके. हे कमीत कमी आमचा सिद्धटेकमध्ये धंदा 20-25 वर्षापासून करतो आम्ही. बरं. स्वतः बनवतोय. अच्छा. हे प्युअर कातड्याचं आणि हँडमेड आहे सर. ओके. याची खासियत काय आहे? हा जर बेल्ट घातला तर हे आपल्या कुत्र्याला जंगलातून बिबट्या वगैरे आला, अच्छा, तर त्याला चाव नाही वगैरे, त्यामुळे हे खेळ वगैरे लावलेले असतात. ओके ओके. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्ते. माझं नाव मन्नत आहे आणि आमची संस्था आहे मंगलमुखी कन्नड चॅरिटेबल ट्रस्ट पुणे. तर आमची संस्था गणेशपेठ मध्ये आहे. यावर्षी आम्ही इकडे मेडिसिनल हर्ब्सचा स्टॉल लावलेला आहे आणि मागच्या वर्षी आमचा इथे स्नॅक्सचा स्टॉल होता भीमखेडीमध्ये. आणि यावर्षी हा स्टॉल लावण्याचा काय उद्देश असा होता की लोकांना आजकाल आयुर्वेदिक आपण झाडं वगैरे किंवा उपचार आपल्या ह्याच्यात आधीच्या काळात जो यूज व्हायचा ते आता माहिती नाहीये. आणि जे झाडं आपण आपल्या बाल्कनीमध्ये वगैरे लावू शकतो हे त्यांना माहिती नाही. त्यांना वाटतं यासाठी खूप जागा लागते, पण हे आपण छोट्या जागेत आपण लावू शकतो. तर आपल्याकडे इकडे ओडोमॉस आहे. जसं आपण ओडोमॉस क्रीम यूज करतो ते केमिकलनी बनलेलं असतं, तर हे झाड जे आहे नॅचरली ओडोमॉस प्रोड्यूस करतं, त्यामुळे घरात आपल्या बाल्कनीमध्ये जरी लावलं तरी मच्छर वगैरे येत नाहीत. अडुळसा आहे आपल्याकडे जो कफ सिरप मध्ये यूज होतो. आणि इकडे स्पायसेस मध्ये ऑल स्पाइस आहे. तुळशीमध्ये आपल्याकडे 3-4 प्रकार आहेत, जसं थाय बेसिल जे जेवणामध्ये यूज होते. इकडे आपल्याकडे पेपरमेंट फ्लेवरची तुळस आहे आणि हे ग्रीन टी फ्लेवरची तुळस आहे. आणि ही आपण नॉर्मल जी घरात तुळस लावतो ती आहे. इकडे कापूर तुळस आहे. आपल्याकडे पर्णफुटी आहे जे किडनी स्टोन साठी यूज होतं. त्याचा डेली एक पान जरी आपण खाल्लं तर किडनी स्टोन होत नाही, किंवा झाला असेल तर तो विरघळून पडतो. असे खूप प्रकारचे आपल्याकडे आयुर्वेदिक प्लांट्स अवेलेबल आहेत आणि फार्म मध्ये आपल्या खूप अजून व्हरायटीज आहेत. मला नक्की. हो नक्की. थँक्यू. थँक्यू.
नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव भावेश रवींद्र वानकडे. मी ट्राईब्रोन ह्या कंपनीचा फाउंडर आणि CEO आहे. तर ट्राईब्रोनचं कन्सेप्ट असं आहे की आम्ही ट्रायबल रिजन्समध्ये ट्रायबल्स बरोबर काम करतो. त्यांना सस्टेनेबल ॲग्रिकल्चर शिकवतो, त्यांच्याचकडनं प्रोडक्ट्स विकत घेतो, ते आम्ही एक्सपोर्ट पण करतो, मोठ्या ब्रँड्सला पण सप्लाय करतो आणि त्यामध्ये रिटेलमध्ये आम्ही आता प्रॉपरली आलेलो आहोत. ओके. आम्ही 3 प्रोडक्ट्स इंडियन मार्केटमध्ये लॉन्च केलेले आहेत. देशी गाईचं तूप. ओके. त्यामध्ये वाईल्ड आणि वाईल्ड हेअर पावडर, हळद पावडर. तर वाईल्ड हेअर पावडर कसं की आता जी मार्केटमध्ये हळद मिळते ती डेव्हलप केलेली किंवा GMO हायब्रिड व्हरायटी आहे. आमचं कन्सेप्ट असं आहे की जे त्यामध्ये ट्रायबल रिजन्समध्ये किंवा जी महाराष्ट्राची किंवा भारतातील जे नेटिव्ह क्वालिटी सीड्स आहेत जे डेव्हलप नाही केले म्हणजे प्रोडक्शन वाढवायला त्याची क्वालिटी खराब होते. मग आम्ही हे करतो की जी चांगली क्वालिटी आहे, जी चांगली टेस्ट आहे, जी नॅचरल टेस्ट, जी जुन्या काळातली टेस्ट आहे ती आम्ही लोकांपर्यंत परत घेऊन येतोय. ओके. म्हणजे तुमचं ऑनलाईन वेबसाईट वगैरे थ्रू स्टोअर्स आहेत? ओके. तर आम्ही वेगवेगळ्या स्टोअर्सवर पण ठेवतो. वेबसाईट आता आमची म्हणजे वेबसाईट आहे पण ती इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट आहे. ओके. आणि आता अमेझॉनवर पण येते, अमेझॉन पर यावर. चालेल. आणि सर त्यामध्ये आम्ही कस्टमर्सला काय म्हणते कॉल केले की नंबर टाकले की आम्ही सरळ लोकांना त्यामध्ये होम डिलिव्हरी पाठवतो. अच्छा. होम डिलिव्हरीचा ऑप्शन आहे. आणि आपलं ऑफिस कुठे सर? ओके. तर आमचं मेन ऑफिस अमरावतीला आहे आणि आमचं पूर्ण प्रोडक्शन चालतं हे सातपुड्याच्या फॉरेस्ट रेंजमध्ये. सातपुड्याच्या आणि आता थोडं छत्तीसगड आणि झारखंडकडे पण आम्ही एक्सपांड करतोय. थँक्यू सो मच सर. चालेल. थँक्यू. तर मंडळी आता आपण आलो आहोत भीमथडी जत्रेच्या इथं हँडमेड मसाले या काउंटरवरती. तर सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्कार. आपलं नाव सर? विशाल चौरसकर. ओके. सर आपल्या काउंटर आपण सांगा कुठलं काउंटर? 14-15 वर्ष झालं भीमथडी जत्रा करतोय. ऍक्च्युली आम्ही 12 वर्ष मसाले, लोणची, चटण्या विकून दिवस काढले. कुठलीही पार्श्वभूमी नव्हती आम्हाला व्यावसायिक किंवा आर्थिक किंवा काही. भीमथडीने आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म दिला. भीमथडीमुळं आम्हाला लोकांच्या गरजा कळल्या, ग्राहकांच्या मागणी कळली, तसं आम्ही बदल करत गेलो आम्ही स्वतःमध्ये आमच्या व्यवसायामध्ये. आणि भीमथडीमधून जे काही आम्हाला ग्राहकांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यातून आम्हाला खूप मोठा असं काहीतरी वेगळं करता आलं. आज आमच्या 80 पेक्षा जास्त आउटलेट आहेत स्वतःचे पुणे किंवा महाराष्ट्र. बेंगलोरला पण 2 स्टोअर ओपन झाले. आपल्या चेन्नईला काम चालू आहे आमचं. आणि सर्व पुण्यातल्या मॉलमध्ये आमचे आउटलेट आहेत. म्हणजे काउंटर टेबलवरचा प्रोडक्ट हा आम्ही मॉलमध्ये वहिनींमुळे शक्य झालं. खूप छान रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय. आज सुद्धा आम्ही आता यावर्षी विक्री नाही करत आहे पण फ्री सॅम्पल टेस्टिंग करतोय. आणि जे आमचे जुने ग्राहक आहेत त्यांना आम्ही नवीन जसं ऑनलाईन किंवा होम डिलिव्हरी किंवा आमच्या स्टोअर्स मधून घेण्यासाठी लोकांना आम्ही प्रवृत्त करतोय. काही मसाले सॅम्पलिंग देतोय त्यांना की तुम्ही घरी वापरा. ऍक्च्युली जे मार्केटमध्ये मिळतात ते मसाले आणि आम्ही बनवतो ते मसाले त्यातला फरक जोपर्यंत टेस्ट नाहीत करत तोपर्यंत समजणार नाही. त्यासाठी आम्ही ते ट्रायल बेसवर आम्ही जवळपास या भीमथडीमध्ये 10,000 कस्टमरांबरोबर पोहोचलेला मानस आहे. खूपच छान सर. अभिनंदन. आणि तुम्ही आउटलेट वाढवत चालले त्याबद्दल थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. अजून एका स्टॉलवर आलेलो आहोत आपण.
तर सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्कार. नमस्ते सर. आपलं नाव काय? माझं नाव निखिल बोरसे. मी ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली. ओके. सर, विद्यापीठामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र एक लाईव्हलीहूड बेस्ड प्रोजेक्ट रन होतो. त्या प्रोजेक्टमध्ये बॅम्बू क्राफ्ट, डोकरा क्राफ्ट, पॉटरी आणि गोंड पेंटिंग, वुडन स्कल्प्चर्स वरती आम्ही मुलांना किंवा जे पण SHG ग्रुप आहे त्यांना ट्रेनिंग कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम वरती ट्रेनिंग देतो. जे पण प्रोडक्शन होतं त्यासाठी आम्ही युनिव्हर्सिटी नेहमी फर्स्ट बाहेर आहे आणि युनिव्हर्सिटी त्याला मार्केटिंग करण्याकरता गोंडवाना क्राफ्ट एस्टॅब्लिश केला. अच्छा. सो आता आम्ही भीमथडी जत्रामध्ये प्रॉडक्ट एस्टॅब्लिश मार्केटिंग करतो. ओके. डायरेक्ट जो रेव्हेन्यू जनरेट होईल त्यातला 75% हा आर्टिझन्सला ट्रान्सफर केला. ओके. थँक्यू सो मच सर. थँक्यू. कशी वाटली भीमथडी जत्रा? आवडली ना? मग नक्की व्हिजिट करा शिवाजीनगर, सिंचन नगर येथे. 25 डिसेंबर पर्यंत आहे, 25 डिसेंबर 2023 पर्यंत. चला तर मग तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले डिरेक्टर जे चेतन कुलकर्णी आहेत त्यांच्याही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मेन म्हणजे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.